नाशिकच्या निफाडमधील चांदोरीमध्ये गोदावरी नदीनं पात्र सोडलं। हेमाडपंथीय मंदिर पाण्याखाली, खंडेराव महाराज मंदिरातही पुराचं पाणी शिरलं। पुरासोबत आलेले मासे पकडण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली। मासेमारी करताना पोलिसांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करण्यात आले। सांगलीमध्ये कृष्णा नदीची पाणी पातळी 28 फुटांवर पोहोचली। गेल्या 24 तासात 4 फुटांनी वाढ झाली। नदीकाठची मंदिरं आणि अनेक बंधारे पाण्याखाली गेले। मुसळधार पावसामुळे उल्हास नदीला पूर। मोहने जलशुद्धीकरण केंद्रातील पंपामध्ये गाळ साचला। केडीएमसीची मुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे शहराचा पाणी पुरवठा 48 तासांपासून ठप्प आहे। जळगाव जामोद तालुक्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी। मानेगावमध्ये नाल्या नसल्यामुळे पावसाचं पाणी घरात शिरलं। अनेक घरांचं नुकसान झाल्यामुळे तातडीनं नुकसान भरपाई देण्याची नागरिकांची मागणी। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये 2 दिवस झालेल्या पावसामुळे कुऱ्हा काकोडा परिसरातील सर्व बंधारे पूर्ण भरले। बंधाऱ्यामध्ये मोठा पाणीसाठा झाल्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठा दिलासा मिळाला। नांदेडच्या विष्णुपुरी जवळील उड्डाणपुलाच्या बाजूचा भाग कोसळला। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। वर्षभरापूर्वीच या ब्रिजचं काम पूर्ण झालं होतं। रायगडच्या खालापूरमधील मुठा गावावर भूस्खलनाचं संकट। नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर। खबरदारीचा उपाय म्हणून 150 ते 200 नागरिकांचं स्थलांतर। महसूल विभागाचं पथक घटनास्थळी तैनात। कल्याण पूर्वेमधील नेतोली टेकडी परिसरात दरड कोसळली। माती घरावर आल्यामुळे घराच्या सुरक्षा भिंतींचं नुकसान। रस्त्यावर माती आल्यामुळे वाहतूक कोंडी। धुळ्याच्या शिरपूरमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई। विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या 2 खाद्य दुकानांवर सीलबंद कारवाई। शहरामधील अनेक हॉटेलमध्ये देखील तपासणी। सोलापूरमध्ये सैराट फेम अरबाजच्या आरोपानंतर आता मेडिकल सील करण्याचे आदेश। नोबल हॉस्पिटलचे मेडिकल सील करण्याचे आदेश देण्यात आले। असंख्य फोन आणि मेसेज येत असल्यामुळे व्हिडिओ डिलीट केला। व्हिडिओ डिलीट केल्यानंतर अरबाज शेख याचं स्पष्टीकरण। धाराशिव जिल्ह्यामध्ये भेसळयुक्त दूध पावडर विकणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश। भूममध्ये भेसळयुक्त दूध पावडर विकणाऱ्या म्होरक्यावर एफडीएची धडक कारवाई। विक्रेता बाळासाहेब गोडगे याच्यासह 4 जणांवर भूम पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल।